प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला। काँग्रेसच्या या 12 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर कारवाई करणार आहे। पालिका निवडणुकांच्या तोंडावर अंबरनाथ नगर परिषदेतली भाजप आणि काँग्रेसची आघाडी सध्या चर्चेचा विषय ठरली। फडणवीसांच्या संतापानंतर इथली आघाडी काही तासातच तुटली आणि काँग्रेसच्या 12 नगरसेवकांच्या गटानं थेट पंजाची साथ सोडत कमळ हाती घेतलंय। नवी मुंबईत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत ऑपरेशन लोटस पार पडलं। यामध्ये काँग्रेसच्या प्रदीप पाटील, दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, विपुल पाटील यासह कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला। ज्या विचाराने ते आमच्या बरोबर जोडले गेले आहेत तो फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट हा विषय आहे, किंवा त्यांनी ज्या विश्वासाने आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत आम्ही त्या भागामध्ये असणारी प्रत्येक डेव्हलपमेंटचा विचार हा 100% करू। काँग्रेस मुक्त भारत करत असताना त्यांनी आता भारतीय जनता पक्षच काँग्रेस युक्त केला आहे आणि त्यांच्या या काँग्रेस युक्त करण्यामध्ये या 12 लोकांची जी भर पडली आहे याबद्दल मी या ठिकाणी त्यांच्या मानसिक दिवाळीच्या अनुषंगाने क्यू करतो। एक वेळेस विरोधात बसू पण एमआयएम सोबत आघाडी सहन करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली आहे। भाजपनं अकोटमधील एमआयएम सोबतची युती तोडल्यानंतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। युती करणाऱ्या आमदारांचं निलंबन का करू नये याबाबत त्यांना नोटीस पाठवल्याचं फडणवीस म्हणाले। भूमिका स्पष्ट आहे, काहीही झालं तरी एमआयएम सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही। तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्स मधनं बाहेर काढलं आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे। कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही। एमआयएम सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपल मध्ये बसू शकत नाही। एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण एमआयएमशी युती